नमस्कार, मी अंतरा. स्वाद अंतराचा मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक उपवासाची रेसिपी, ती म्हणजे उकडलेल्या बटाट्याची भाजी. बऱ्याच जणांना उकडलेल्या बटाट्याची भाजी जमत नाही. अगदी सोपी आहे, फार काही कठीण नाहीये. हे अगदी झटपट होणारी भाजी आहे. पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर चला रेसिपी बघूया. तर आज आपण बघणार आहोत उपवासाची बटाट्याची भाजी. तर इथे मी 4 उकडलेले मोठे बटाटे घेतलेले आहेत. तर आता आपण हे सोलूया. बऱ्याच जणांना उपवासाची बटाट्याची भाजी ही कशी करायची समजत नाही. खूप सोपी आहे ही भाजी आणि एकदम झटपट होते. त्यामुळे जर आपला उपवास असेल आणि काय करायचा हा प्रश्न असेल तर ही बटाट्याची भाजी तुम्ही खरंच नक्की ट्राय करू शकता. तर आता आपले इथे बटाटे सोलून झालेले आहेत. आता आपण बटाट्याच्या फोडी करायला घेऊया. इथे तुम्हाला बटाट्याच्या फोडी कशा हव्यात, मोठ्या लहान ते तुमच्यावर आहे. मी इथे मध्यम आकाराच्या करणार आहे. अगदी मोठ्या पण नाही आणि अगदी लहानही नाही. हे बघा, साधारण एवढ्या आकाराच्या मी फोडी करते. अगदी लहान केल्या ना तर उकडलेला बटाटा हा अगदी मॅश होऊ शकतो. त्यामुळे मध्यम आकाराच्या शक्यतो करायच्या. पण तुम्हाला जास्त मोठ्या हव्या असतील तर तुम्ही मोठ्या केल्यात तरी चालेल. हे बघा, साधारण मी एवढ्या आकाराच्या फोडी करते. तर आता आपल्या इथे बटाट्याच्या फोडी तयार करून झालेल्या आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये 2 टीस्पून साखर घालणार आहोत. साखर ही ऑप्शनल आहे. जर कोणाला साखर नको असेल तर नाही घातलं तरी चालेल, पण साखरेमुळे याला एक छान चव येते. मीठ चवीनुसार. आपण इथे मीठ आणि साखर हे सगळं आधी लावून घेणार आहोत, म्हणजे हे बटाट्याला नीट लागलं जाईल. साखर आणि मीठ हे बटाट्याला लावून घेणार आहोत. म्हणजे काय होतं की बटाट्याला नीट साखर आणि मीठ लागलं जातं. कधी कधी फोडणीत आपण टाकतो पण नीट लागलं जात नाही. त्याच्यामुळे आपण बटाट्याला फोडीना नीट लावून घ्यायचंय. तर आता आपण हे छान हलक्या हाताने मिक्स करायचं. एकदम जोरात नाही, कारण हा बटाटा उकडलेला आहे, नाहीतर ह्याचं अगदी मेनकूट होऊ शकतं. त्यामुळे आपण अगदी हलक्या हाताने हे छान मिक्स करून घ्यायचंय. तर आता आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे. आता आपण बटाट्याची भाजी करायला घेऊया. तर आता आपली कढई चांगली तापलेली आहे. यामध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घालायचंय. तुपामुळे याला खूप छान चव येते. आपलं तूप चांगलं तापलेलं आहे. आता यामध्ये 1 टेबलस्पून जिरं घालायचंय. 4 मिरच्यांचे तुकडे. इथे मला थोडंसं तिखट भाजी हवी म्हणून मी जास्त घेतलेत, पण तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही कमी मिरच्या घेतल्यात तरी चालेल. आपल्या मिरच्याही छान तडतडलेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये जे बटाट्याच्या फोडी केलेल्या होत्या, मीठ आणि साखर लावलेल्या, त्या याच्यात घालणार आहोत. आपण ही भाजी मंद आचेवरच करणार आहोत. आता यामध्ये 1/4 कप हे भाजलेलं दाण्याचं कूट घालणार आहोत. जर तुम्हाला दाण्याचं कूट नको असेल, शेंगदाणे घालायचे तर तुम्ही शेंगदाणे सुद्धा घालू शकता, पण दाण्याचं कूट घातल्यामुळे भाजी चांगली मिळून येते. आता आपण ही भाजी छान मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये आता 1/4 कप हे ओलं खरवडलेलं खोबरं घालायचंय. खोबरं हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल, पण खोबऱ्यामुळे सुद्धा याला खूप छान चव येते. आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय. जास्त ढवळायचं नाहीये, अगदी अलगदपणे ढवळायचंय, नाहीतर बटाटा हा तुटू शकतो. नाहीतर आपल्या बटाट्याच्या फोडी या तुटू शकतात. 1-2 मिनिटं आपल्याला अशीच भाजी ठेवायची. याच्यावर झाकण नाही ठेवायचंय, नाहीतर झाकण ठेवलं तर ते वाफेमुळे पाणी याच्यावर पडू शकतं. 1-2च मिनिटं आपल्याला ठेवायचे आणि गॅस बंद करायचा आहे. तर आता आपली 2 मिनिटं झालेली आहेत. आपण एकदा परत मिक्स करून घेऊया. आणि या ठिकाणी आपल्याला चव बघायचे, म्हणजे जर कुठे मीठ साखर वाटलं जर कमी झालंय तर आपण हलकं वरनं टाकू शकतो. मी मीठ आणि साखर चव घेऊन बघितलेली आहे, माझं अगदी बरोबर झालेलं आहे. तर आता मी गॅस बंद करते. तर आपली उपवासाची बटाट्याची भाजी ही तयार झालेली आहे.
तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. सर्विस तुमची, डिश आमची. नमस्कार.